प्रवाहाबद्दल बोललोय, पण मुख्य प्रवाहात येण्यापूर्वीचा एक महत्वाचा प्रश्न असतो की या क्षेत्रामध्ये महिला आकर्षित होतात का, त्यांना बळजबरीने पाठवलं जातं किंवा त्या कोणत्या पद्धतीनं या फील्डमध्ये येतात, त्याचा मुख्य सोर्स काय, की बाबा त्यांना बळजबरीने आणलं जातं की त्यांना एक परिस्थिती निर्माण होते की ते या क्षेत्रात येतात, कोणती अशी परिस्थिती असते नेमकं? आता आजच्या काळात जर ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर पर्टिक्युलर एक कारण राहिलेलं नाही. तुम्ही जेवढे काही गोष्टी कारणं विचारलात ह्या सगळ्या कारणांमध्ये म्हणजे ह्या महिलांचं येण्याचं प्रमाण आहे. बळजबरीने सुद्धा ह्या महिलांना आणलं जातं, पण त्यांना ते जाणीव करून देत नाही की आम्ही तुम्हाला बळजबरीने आणतोय. त्यांना वेगवेगळे आमिष दाखवतात. आता मी तुम्हाला एक म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्यासाठी की महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ह्या महिला एकतर ह्या व्यवसायात येऊन स्वतःचं आयुष्य स्पॉइल करतात, पण ह्याच महिला इतर महिलांना सुद्धा ह्याच्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात किंवा आणतातच. परंतु परिस्थिती तशी नाही आहे. ह्याच महिला आहेत की ज्या अल्पवयीन मुली होत्या 15, त्या 15 मुलींना ह्या व्यवसायात येण्यापासून त्या रोखलेल्या आहेत. वेगवेगळ्या कारणांमुळे त्या लहान मुलींना ह्या व्यवसायात आणण्याचा प्रयत्न झाला, परंतु ट्रेंड बदलत चाललाय, महागाई वाढत चालली आहे, लोकांना एक लक्झुरियस लाईफ पाहिजे, त्यामुळं काही महिला आकर्षित पण होतात ह्या व्यवसायाकडे. कारण जे आता सध्याचं हे विचारण्याचं कारण हे होतं की महिला आकर्षित होतात कारण ऑनलाईन जे सोर्सेस निर्माण झालेले आहेत, आता त्याच्यामध्ये इंस्टाग्राम आलंय किंवा वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत, त्या वेबसाईटच्या माध्यमातून अनेक प्रकारे उत्पन्नाचं साधन महिला शोधताना दिसत आहेत घरामधून. आता स्पेसिफिकली स्पष्टपणे बोलायचं झालं तर पॉर्न इंडस्ट्री जी आहे ना ती अति वेगाने फास्ट वाढते. आपल्या भारतात जरी